पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तुम्हाला जर हा 44 साईजमध्ये 4 टक्स ब्लाऊजची कटिंग लागते, बऱ्याच जण घाबरतात, मोठा ब्लाऊज असू द्या किंवा सगळ्यात कमी साईजचा असू द्या, कशा पद्धतीने कट करायचा आहे, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी एकदम युजफुल आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याची मी कटिंग कशी केली स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांगण्यात येतील. तर आपण 2 भागामध्ये हा व्हिडिओ बनवलाय, तर व्हिडिओ पूर्ण बघा. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 44 साईजमध्ये 4 टक्स ब्लाऊजची कटिंग. आता आपण बॅक साईडचा पार्ट वेगळा बनवलेला, आता आपण फ्रंट बनवतोय. तर मग मी ज्यावेळेस थंबनेल टाकते तर पार्ट 1 पार्ट 2 टाकते, तर नक्की लक्षात घ्या. आता हा पाठीमागचा भाग तुम्ही ठेवून पण ब्लाऊजची कटिंग करू शकता, पण मी तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टींचा बदल सांगते, तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता सगळ्यात अगोदर आपण उंची हमेशा खालून घेत होतो, आता याची उंची आपण वरून घेऊ. आपण पहिला ब्लाऊज शिवला, म्हणजे पाठीमागचा भागाची उंची घेतलेली आपण 15 इंचाची. तर आपण 15 वर एक मार्किंग करू. 2 ठिकाणी आपण मार्किंग करायची का आपली लाईन एक सोबत एकसारखी येऊन जाईल. आता आपल्याला खालच्या साईडने कपडा लागतोय, म्हणून मग आपण वरच्या साईडने मार्किंग केली का आपल्याला खालच्या साईडला हा कपडा आपल्याला शिल्लक राहावा. आता 1 इंच मी पूर्ण सोडून दिलंय. कंपल्सरी 1 इंच सोडून द्या, कारण आपल्याला 2 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तो कशा पद्धतीने, तर चला आपण याची पूर्ण डिटेल माहिती घेऊ. तर सगळ्यात अगोदर शोल्डर टाकूया 6.25 इंच. 6.25 आपण हा 2 पॉइंट देऊ, म्हणजे आपली लाईन एकदम सरळ येऊन जाईल. याचा मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंचाचा. जसं की आपण पाठीमागच्या भागाला पण 6.5 घेतलं, तर याला पण आपण 6.5च घ्यायचंय. नंतर छातीचा चौथा भाग, जसं की 44चा ब्लाऊज आहे, त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स करतोय, बरोबर येते आपलं 46. मग 46चा आपल्याला चौथा भाग आला जवळजवळ 11.5 इंच. जसं की नाही समजलं तर तुम्ही म्हणजे एकतर टेप फोल्ड करून पण पाहू शकतात आपला कितवा भाग येतो, किंवा मग डायरेक्ट जरी असं केलं तर 11.5 हा चौथा भाग येतो. तर 11.5 वर आपण टेप ठेवून ही मार्किंग याची करून घेऊ. आता 11.5 मध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली, जी आपली लुजिंगसाठी लागते. ही लाईन आपण कव्हर करून घ्यायची आणि अर्धा इंच एवढं आपण पाठीमागं आलोय. जसं की आपण ह्या पार्टमध्ये अर्धा इंच पाठीमागे आलो. प्रत्येक ब्लाऊजला हीच टेक्निक वापरा, म्हणजे ब्लाऊज एकदम परफेक्ट येऊन जाईल. नंतर आपण एक लाईन आखून आपण 1 इंचावरच मार्किंग करायची, कारण पाठीमागच्या बाजूचा आपण मार्किंग केलेली. आता आपली राहिली ही फ्रंट, तर फ्रंटची मार्किंग आपण करून घेऊ. सुंदर असा ब्लाऊज होतोय. नंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. गळा 2.5 इंचाचा घेतला, पाहू शकतात. आता फ्रंट गळा आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. मी हा गळा घेतलाय 7 इंचाचा. तर वरती 2.5 घेतले, खाली 2.25 3 इंच जरी घेतलं, ज्याला ब्रॉड आवडतं त्याच्यासाठी सांगते. म्हणजे इथपासून एवढं 2.5 2.25 3 इंच घेतलं तरी चालते. जे हमेशा व्हिडिओ बघते त्यांच्या डोक्यात लगेच बसते, जे नवीन यांना सांगते का छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आता आपल्याला काय करायचंय, कंबर आहे 36 इंच. 36चा आपल्याला चौथा भाग काढायचा बोललं तर 9 इंच येतो, बरोबर. 9 इंचावर आपण एक मार्किंग केली. पाठीच्या भागामध्ये आपण 1 इंच टक साठी घेतो, नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतो. तर आपल्याला फ्रंटला 1 इंच घ्यायची गरज नाही. 9 हा चौथा भाग आला आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन गेले. आता तेच आपण लाईन आखून घ्यायची. आता आपल्याला कोणत्या साईडला काय बदल करायचा आहे, या गोष्टी आता तुम्हाला लक्षात येतील आणि समजून घ्यावं लागेल. जसं की मी 1 इंच इकडं पण सोडले आणि 1 इंच मी इकडच्या बाजूने पण सोडले. हे झालं आपला टक्स पॉईंटसाठी. का आपल्याला टक्स घ्यायचा आहे हा 2 इंचाचा, तर मग हा 1 इंचावर पॉईंट आला आणि हा 1 इंचावर हा एक पॉईंट आला. आता त्याच्यानंतर आपण गळा घेतला. आता बेल्ट उंची किती घ्यायची, एक तर तुम्ही बेल्ट उंची याला म्हणू शकता 13.5 इंच किंवा 13 इंच. आपण 13.5 वर एक
पॉइंट दिला आणि ही लाईन आपण आखून घेतली. 13.25वर एक लाईन देऊन आखून घेतली. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज होणार आहे हा. व्हिडिओ पूर्ण बघा. नंतर आपल्याला पहिला टक्स कितीवर घ्यायचा आहे, तर पहिला टक्स आपण 4.5 इंचावर घेऊया. 4.5 इंचावर घेतल्याच्या नंतर आपल्याला वरती जायचंय 1 इंच एवढा. आपण हा टक्स घेतलाय 1 इंच एवढा. त्याच्यानंतर आपल्याला बाजूचे टक्स रुंदी किती घेतली पाहिजे. नॉर्मल ब्लाऊजला आपण 1.5 इंच 1.25 इंच असं घेतोय, पण ह्या ब्लाऊजला तुम्ही 2.25 किंवा 2 इंचाचा जरी पॉइंट दिला तरी चालते. आता 2.25 इथं दिला, 2.25 मी ह्या बाजूने दिला आणि 3 इंच मी फ्रंटला दिला. अशा पद्धतीने आपले टक्स पॉइंट निघून आले. आता आपल्याला काय करायचंय, टक्स पॉइंट हे कसे काढले पाहिजे. 1/2 इंच परफेक्ट आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे. 1/2 इंचापेक्षा जास्त घेऊ नका. 1/2 इंच ह्या पद्धतीनुसार जर कटिंग केला तर 1/2 इंच. आता त्याच्यानंतर आपण ही लाईन थोडंसं खाली, मी थोडंसं तिरकं घेतलंय, सरळ सरळ घेतलं नाही. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. आपला हा एक टक्स झाला. त्याच्यानंतर आपण हा टक्स एक तर सरळ घ्या किंवा थोडासा तिरका जरी घेतला तर ब्लाऊज एकदम सुंदर फिटिंगमध्ये येऊन जातो. असं काही नाही सरळ घेतल्यावर येत नाही किंवा तिरका घेतल्यावर येतो, असं अजिबात नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जरी टक्स घेतला सरळ किंवा तिरका तर फिटिंग एकदम छान येते. आता मेन आला आपला फ्रंट टक्स. तर फ्रंट टक्स आपण इकडच्या बाजूने किती घेतलाय 1 इंच आणि इकडच्या बाजूने घेतलंय आपल्याला 1 इंच. याच्यासाठी काय करायचंय, ज्या वेळेस आपण ब्लाऊज ही कटिंग करतो तर हा आपण टक्स मेन टक्स जर घेतला तर याने ब्लाऊजची पुढची फिटिंग एकदम परफेक्ट येते. याच्यासाठी टक्स घेतल्यावर उंचीमध्ये कमी पडतं. तर आपण मग 1 इंच किंवा 1.25 इंच एवढे जरी लाईन आपण ह्या टक्ससाठी खाली घेतली तरी चालते. 1 इंचाची लाईन आपण याला खाली घेतली कारण पट्टी आपली 1 इंचाची आहे. तर मग हा पॉइंट जो आलाय आपला, हा कितीवर आला 4.5 वर. 4.5 वर ही मार्किंग करून घेऊ आणि हा पॉइंट आपण सरळ याला आखून घ्यायचा आहे. आता इकडच्या बाजूने पण आपण 1 इंच आणि इकडच्या बाजूने 1 इंच असा आपला झाला हा 2 इंचाचा टक्स तयार. आता हाच व्हिडिओ आपण जर एकच ह्याच्यात दाखवला असता तर व्हिडिओ लॉंग होतो, म्हणून मग मी तसं केलं नाही. एकदम परफेक्ट अशी याची कटिंग आणि स्टिचिंग होणार आहे. कस्टमरच्या कामावर प्रत्येक कामा मी दाखवते, हे गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला क्रॉस पट्टीला आकार देण्यासाठी आपण 2.5 इंचावर एक मार्किंग केली आणि मग तेच मार्किंग आपण अशा पद्धतीने याला जोडून घेतली. पाहू शकतात. आता आपली आली ही उंचीची लाईन. बरोबर आपण 1 इंच याच्यामध्ये खाली उतरलो ते आपल्या टक्ससाठी. आता त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने क्रॉस पट्टी ही जोडली पाहिजे. आता हा जो 1 इंचाचा टक्स आहे तो पॉइंट आपण इथपासून इथं दिला. आता इथं पेपर थोडासा कमी पडतोय, पण ज्यावेळेस तुम्ही कपड्यावर कटिंग करता तर 1/2 इंच इकडच्या बाजूने तुम्ही खाली जास्त ठेवा, म्हणजे ब्लाऊज फिटिंग ही एकदम परफेक्ट होऊन जाईल. आता याचा पॉइंट आपण कशा पद्धतीने जोडायचा आहे, तर ह्या लाईनला आपल्याला थोडंसं वरती घ्यायचंय ह्या पद्धतीने आणि याचा परफेक्ट आलाय. आता आपण इकडून 1 इंच जो घेतला शिलाई मार्जिंगसाठी आपण थोडंसं बाहेर आलो, जे करून आपण गळा जोडतो. हे तर सगळ्यांना माहिती आहे. पुढं आपल्याला पट्टी लागतेच. थोडंसं 1/2 इंच बाहेर आलो तरी चालते. आता याच्यामध्ये आपण क्रॉस पट्टीमध्ये इथपासून ठेवायचे खाली का आपण आपली क्रॉस पट्टी किती उरलेली आपल्याला 2.5 इंचाची तयार लागते. तर आपण इथं 3.5 इंचाची पट्टी आपण ह्या लाईन पासून घ्यायचे. 3.5 इंचाची म्हणजे आपली क्रॉस पट्टी कशामध्येच कमी पडणार नाही आणि एकदम व्यवस्थित आपली क्रॉस पट्टी ही निघून जाईल. म्हणजे आपले टोटल ही क्रॉस पट्टी किती म्हणजे किती इंचाची शोन होईल. तर मी तुम्हाला दाखवते. 3.5 इंचाची आहे तर 1/2 इंच वरच्या साईडने मुडपण्यात जाईल, 1/2 इंच खालच्या साईडने मुडपण्यात जाईल, म्हणजे ही क्रॉस पट्टी आपली 2.5 इंचाचीच होऊन जाणार. आता आपण याची कटिंग करायची. तर आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिलं का क्रॉस पट्टी आपल्याला वेगळी काढावी लागते. ही जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा. जर तुम्हाला
वेगळी क्रॉस पट्टी काढून ब्लाऊज शिवायला आवडतोय तर ती पण कमेंट करा, आपण त्याच्यावर देखील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू. एकदम कमी वेळात सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. मोठा ब्लाऊज आहे, बऱ्याच जणांना प्रश्न पडतात का ब्लाऊज हा फिटिंगला येत नाही किंवा मोठा ब्लाऊज असल्यावर व्यवस्थित येईल का नाही, हा प्रश्न त्यांचे ह्या व्हिडिओ नक्की सुटणार. आपण याला उतार द्यायला विसरलो, अर्धा इंचपेक्षा थोडासा कमी आपण उतार देतोय का जे करून गळा अजिबात उतरत नाही. गळा लगेच आपण कट करू. कट केल्यावर आपण हा पॉइंट आपला काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण रेडी झाला आहे. आता पाहू शकतात आपली ही क्रॉस पट्टी. आता क्रॉस पट्टी आपल्याला परफेक्ट ही कशी चेक करायची, तर आपल्याला उंचीनुसार क्रॉस पट्टी कोणत्या साईडने कमी करायची. जसं की आपण पाठीचा भाग घेऊ आणि एवढी उरलेली पट्टी आपण याच्यामधून कमी करू. एकदम परफेक्ट अशी ब्लाऊजची कटिंग झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. एक डाऊट तुमचा राहून जाईल का क्रॉस पट्टी कमी का केली. 2 इंच आपला हा भाग वाढतोय, हा कमी झाल्याच्या नंतर आपली क्रॉस पट्टी एकदम कमी होऊन जाणार. जसं की तुम्ही पाहू शकता कमी होऊन जाणार आणि आपली क्रॉस पट्टी एकदम परफेक्ट बसणार. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.